न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे सध्या आपल्यासोबत आहेत. मंदार सर, 2004 ते 2014 असं सलग 2 टर्म पंतप्रधान पद त्यांनी भूषवलेलं आहे. तर या काळामध्ये तुम्ही जेव्हा पत्रकार म्हणून काम करत होता तेव्हा कोणते जे निर्णय आहेत जे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे वाटले? नाही, अनेक निर्णय आहेत. 2004 पासून जरी आपण त्यांची पंतप्रधान म्हणून कामगिरी बघत असलो तरी मला असं वाटतं की अमित, एकूण साधारणतः 1991 पासूनच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी मनमोहन सिंग यांना थेट एक जबाबदारी दिली आणि त्यांना अर्थमंत्री केलं आणि त्यानंतरचा त्यांचा जो प्रवास आहे तो थक्क करणार आहे. कारण त्या प्रवासामध्ये खरं तर भारताच्या भविष्यातली म्हणजे मनमोहन सिंगांची कारकीर्द केवळ पंतप्रधान म्हणून 2 टर्म्सची बघण्यापेक्षा त्याच्या आधी म्हणजे 1991 पासूनच्या कालावधीपासून आपण पाहायला पाहिजे. कारण इतका प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास असलेला, अर्थकारणाचा अभ्यास असलेला, जागतिक अर्थकारणाचा अभ्यास असलेला एक अर्थतज्ञ, एक शिक्षण तज्ञ आणि त्याबरोबरीनं अत्यंत प्रगल्भ असं व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाने भारताचं सगळा एक प्रकारचं स्थित्यंतर पाहिलेलं होतं. भारताच्या जडणघडणीमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातली त्यांची पाकिस्तानातला जन्म असो की त्याच्यानंतर त्यांचं भारतात येणं असो, फाळणी असो, हे सगळे दिवस मनमोहन सिंग यांनी बघितले होते. आणि इतकंच नाही तर अगदी पंतप्रधान तत्कालीन ज्या होत्या इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर जो शीख समाज आणि शीख समाजाविरुद्धचा जो रोष होता, या सगळ्या गोष्टी मनमोहन सिंग यांनी पाहिलेल्या होत्या. त्याच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेला आपण मनमोहन सिंग यांना जेव्हा त्यांचं पंतप्रधान म्हणून समोर येणं आपण बघतो, ते सुद्धा थक्क करणारी एक गोष्ट आहे. त्याचं कारण हेच आहे की काँग्रेसच्या परंपरेमध्ये, काँग्रेसच्या तत्कालीन धोरणांमध्ये सोनिया गांधींना ज्यावेळेला त्यांच्या परदेशी मुद्द्यावरनं विरोध झाला त्यावेळेला सोनिया गांधी यांनी पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांचं नाव पुढे केलं आणि त्यावेळेला सुद्धा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. अनेक असे राजकारणी होते त्या काळामध्ये ज्या राजकारण्यांना कदाचित पंतप्रधान पद मिळू शकलं असतं, पण पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हातात ते गेल्यामुळे भारत म्हणून किंवा भारताची अर्थशक्ती म्हणून किंवा अर्थकारण म्हणून आणि एकूण आशिया खंडातील भारताचं स्थान असेल किंवा जगभरातील विविध खंडातील भारताची, आधुनिक भारताची जी काही मुहूर्तमेढ असेल अर्थकारणाच्या बाबतीतली, ती स्वतः पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंगांनी अतिशय मजबूत केली, अतिशय बळकट केली. भारत कदाचित जर मनमोहन सिंग नसते तर एका वेगळ्या वळणाला गेला असता की काय, असं म्हटलं तरी त्याच्यात अतिशयोक्ती ठरणार नाही. इतकं मोठं भरीव असं योगदान भारतीयांसाठी आणि खास करून जो नवश्रीमंत भारतीय गेल्या काही काळात 20-25 वर्षामध्ये आपण ज्या पद्धतीची एक प्रकारची नवश्रीमंती भारतामध्ये बघतो, ती नवश्रीमंती जी मिळाली खुल्या आर्थिक धोरणाच्यामुळे असेल, खुल्या आर्थिक धोरणाच्या नंतरच्या कालावधीतल्या घेतलेल्या अनेक धोरणांमुळे असेल आणि हे सगळं चालू असताना ग्रामीण भारताकडे सुद्धा तितक्याच तडफेनं त्या काळामध्ये जे लक्ष देण्यात आलं होतं आणि खास करून युपीएचा जो पहिला जो 5 वर्षाचा कालावधी होता, ज्याच्यामध्ये ज्या अतिशय गतिमानतेनं भारतानं आर्थिक प्रगती चा उच्चांक साधला होता, हे सगळं जे काही काम होतं पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं अत्यंत थक्क करणारं होतं आणि त्या दृष्टीने त्यांचं जे योगदान आहे भारतासाठी ते सर, काही काळ तुम्हाला मी थांबवतोय. राजू